जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे 13 किलोमीटरचे काम 15 महिन्यात 25% काम. अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त, धुळीमुळे आजारी रुग्ण वाढले. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे 13 किलोमीटरचे काम सुरू होऊन 1.25 वर्ष होऊन गेले, पण 25% काम झाले नाही. संत गतीने चालू असलेल्या कामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे कधी काम चालू होते व बंद पडते हे समजत नाही. यामुळे जामखेड शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले होते. या रस्त्यासाठी त्यांनी अधिकारी, ठेकेदार व नागरिकांच्या बैठक घेऊन सूचना केल्या. या सूचनेला ठेकेदार, अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवला. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे रस्ताच नको म्हणण्याची वेळ जामखेडकरावर आली आहे. जामखेड शहरातून जामखेड सौताडा महामार्ग NH 548D चौपदरीकरणाचे 13 किलोमीटरचे काम पुणे येथील ठेकेदार कंपनीने 50 कोटी रुपये रक्कम कमीने घेतले. यासाठी 2 उपठेकेदारांनी काम अर्धवट सोडून पळून गेले. या 13 किलोमीटर रस्त्यात पक्का मुरुम टाकण्याऐवजी रस्त्यातील उकरलेली माती टाकून, बुजून टाकून लेवल केली आहे. शहरातील चालू कामाची त्रेधा तिरपीट झाली आहे. कुठे अर्धवट नाली व कुठे रस्ता खोदून मध्ये सोडून पुढे खोदून ठेवले जात आहे. मागचे पूर्ण न करता अर्धवट सोडून पुढचे खोदलेल्या कामांवर 15-15 दिवस काम होत नाही. अशा पद्धतीने अत्यंत मंद गतीने काम चालू असल्याने नागरिकांना, वाहनांना फार त्रासदायक ठरत आहे. वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रुग्णवाहिकेला सुद्धा मोठ्या कष्टाने रस्ता काढावा लागत आहे. पायी चालणारे माणसं जीव मुठीत धरून चालत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागते. बीड रोडवरून कोठारी पेट्रोल पंपापर्यंत जाण्या येण्यासाठी कोणत्याही वाहनांना अर्धा तास लागत आहे. त्यातच धुळीचे लोट उठत आहेत. ही धूळ दाबण्यासाठी ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी टाकण्याचा तकलादू प्रयत्न चालू आहे. या पाण्याने चिखल होऊन रस्त्यावर मातीचे टेकडे झाल्याने अनेकांना मणक्याचा त्रास, त्या धुळीमुळे घसा बसला आहे. निसरड्या रस्त्यामुळे अनेक ठिकाणी मोटरसायकल घसरून पडत आहेत. अनेकांना दवाखान्यात जावे लागत आहे. हा सगळा प्रकार नेते मंडळी व अधिकारी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. दरम्यान प्राध्यापक मधुकर आळेभात यांनी कामाचा दर्जा सुधारण्यासाठी व शहरातील कामाचा वेग वाढण्यासाठी उपोषण केले होते. तेव्हा कामात सुधारणा वेग देण्याचे आश्वासन व त्याची वेळ डिसेंबरमध्येच संपली. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. जामखेड सौताडा या महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन आज साधारण 16 महिने लोटले आहेत. तरी परंतु या 1.5 किलोमीटरच्या कामामध्ये शहरात इतका सावळा गोंधळ चालू आहे की मुख्य ठेकेदार कोण आहे अजूनही शहरवासियांना आणि लोकप्रतिनिधींना, आम्हालाही पत्रकारांना माहीत नाही आहे. या ठिकाणी कोण ठेकेदार काम करत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे खांदून ठेवलेत, मुरुम टाकून ठेवलेला आहे, खडी टाकून ठेवली आहे. अनेक ठिकाणी काम झाले, त्याच्यावर पाणी मारलं जात नाही आहे. लोकांना या ठिकाणी पायी जाताना येताना अडचणी येत आहेत आणि प्रवाशांना अडचणी इतके येत आहेत की त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा मार्ग लवकर सापडत नाही. इतक्या अडचणीचा काळ या ठिकाणी ठेकेदार शहरामध्ये करून ठेवलेला आहे. याकडं लोकप्रतिनिधी आणि जनतेचे सामाजिक कार्यकर्ते कुणाचंही लक्ष नाही आहे. खरं म्हणजे हा लोकांनी या ठिकाणी 2 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण शहराच्या बाहेर करून देण्याचं ठेकेदारांनी कबूल केलं होतं. मात्र आज 16 महिने झाले. 16 महिन्यात या ठिकाणी 15 ते 20% काम झालेले आहे शहरामध्ये. याकडे शहराचं फार मोठं दुर्लक्ष आहे. या ठिकाणी मोठमोठे खडीचे ढिगारे पडले आहेत. गाड्या जाताना एक खडीचे उडून लोकांच्या, प्रवाशांच्या डोक्याला लागतंय. कुणाच्या गाडीच्या काचा फुटत आहेत. शेजारी टपरीधारक आहेत, व्यवसाय करतात, त्यांच्या दुकानावरती खडीचे दगड उडून पडत आहेत. त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगायचं तर ठेकेदार म्हणतो आम्हाला इथं कामगार आहेत, आम्ही ठेकेदार नाही आहे. या ठिकाणी ज्यावेळेस रस्त्यांनी धूळ उडत आहे, ह्या धुळीचा इतका प्रचंड त्रास आहे की प्रवाशांना या ठिकाणी श्वसनाचे विकार होऊ लागलेले आहेत. बाहेरगावचा माणूस प्रवासी इथं आला त्या ठिकाणी म्हणतो की इथं काय चाललंय काय. मी 2 महिने झाले, 3 महिने झाले येतो या ठिकाणी व्यवसायासाठी, व्यापारासाठी. हे रस्ता करतायत का मजाक चालली आहे. म्हणजे शहरवासियांना सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला कमीपणाचं वाटतं की आपल्या शहरामध्ये आपल्यासमोर अशा प्रकारचा सावळा गोंधळ चालू आहे, इतकं अनियमितता चालू आहे, इतकी बेजारी चालू आहे आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधीला काही त्याचं सोय सुटत नाही.